सत्यमेव जयते। जय हिंद, जय संविधान। मेट्रो एक्सप्रेस, नागरिकों की आवाज। भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी के आह्वान पर राज्य के सभी मंदिरों की स्वच्छता अभियान शुरू कर दिया गया है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री भी मंदिरों की स्वच्छता और सफाई करते हुए, झाड़ू लगाते हुए देखे गए हैं। स्वच्छता में महाराष्ट्र अब पहले नंबर पे हो गया है। आइए देखते हैं खास रिपोर्ट। आणि त्यामुळे दौरा करायला काही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो, त्यामुळे दौरा त्यांनी करावा, त्यात काही हे नाही. पण एवढंच आहे की स्वच्छता जी मोहीम आम्ही हाती घेतली ती गेल्या अनेक वर्षाची जी साचलेली घाण ती देखील आम्ही साफ करणार आहोत. घराणेशाही म्हणजे काय त्याचं डेफिनेशन त्यांनी सांगायला पाहिजे. घराणेशाही म्हणजे काय त्याचं खरं म्हणजे व्याख्या काय ही त्यांनी दिली पाहिजे. स्वतःचा घर आबादी ठेवू शकले घरातल्या सर्वांना बाहेर आणि माझं कुटुंबाची जबाबदारी एवढ्या पद्धतीवर त्यांचं काम आहे. आणि खरं म्हणजे बाळासाहेबांच्या आज्ञा आणि जे काही त्यांनी श्रद्धांजली दिली जे काही आपण समर्थन हे करताय. परंतु की आज बाळासाहेब आपल्या सहकार्यानं आपल्या नेत्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना सहकारी आणि सवंगडी म्हणून त्यांना वागवत होते. परंतु हे आपला पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात आणि आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी नाही आणि नोकर समजतात. त्यामुळे प्रतिष्ठापना
स्पर्धा आहे ती लोकांना कळते आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं ते स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलेलं आहे. ते जगाला माहिती आहे, देशाला माहिती आहे. आणि यांचं जे राम मंदिराच्याबद्दल वेगळी जे प्रेम आहे हेच म्हणायचे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे आणि हे चेष्टा करायचे. मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं, तारीखही सांगितली, त्याचं उद्घाटनही होतंय. त्यामुळे मंदिर राम मंदिर हा करोडो राम भक्तांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. तो आमच्यासाठी राजकीय होऊ शकत नाही, परंतु हे सर्वजण प्रत्येक गोष्टीला राजकारण करतात, प्रत्येक गोष्ट राजकीय पद्धतीने घेतात. त्यामुळे जनता यांना चांगलं ओळखून आहे आणि त्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखवते. जनता त्यांना त्यांची जागा दाखवते. घर में बैठ के मंदिर नहीं बनता, लोग लाइन से काम नहीं बनता, इस रास्ते में उतरकर काम करना पड़ता है. बोले ये मुख्यमंत्री को काम धंधा नहीं, रोड पे आके सफाई करता है. मुझे वही तो काम धंधा दिया है लोगों ने. और जो लोग हैं उनको अगर अच्छी सेहत, अच्छा आरोग्य देना है तो सफाई बहुत जरूरी है. आणि म्हणून जे काय आरोप करतात त्यांना आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार. आणि डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे हे मुंबई बरोबर अख्खा राज्यामध्ये आपण करणार. स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ मुंबई हे आपला टॅगलाईन आहे. आणि म्हणून डीप क्लीन ड्राइव के वजह से उनको डर है कि वो लोग क्लीन हो जाएंगे, इसलिए उनको तकलीफ है. और इसलिए मैं आप सभी लोगों को धन्यवाद दूंगा. वैभव, मेट्रो एक्सप्रेस, नागरिकों की आवाज.